मोबाईलचा कंट्रोल नेहमी पॅरेंट्सच्या हातांमध्ये असायला पाहिजे, मुलांच्या हातामध्ये नाही. मुलांनी म्हटलं की मला मोबाईल पाहिजेच, तर नक्कीच त्यांना मोबाईल द्यायचा नाही. त्यांना वेळ द्यायचा की तू हा कंप्लीट कर, तुझा टास्क द्यायचा, टास्क कंप्लीट कर, टास्क केल्यानंतर मी तुला काही वेळासाठी 5 मिनिट्ससाठी मोबाईल देणार. त्यामध्येही ते कुठलं कंटेंट बघता आहे त्यामध्ये रोल्स बघायला द्यायचे नाहीत, त्यामध्ये त्यांना शॉर्ट्स बघायला द्यायचे नाहीत, त्यामध्ये त्यांना अभ्यासाचे जे ॲप्लिकेशन्स असतात, मी लिंकमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही ॲप्लिकेशन्स आहेत जे खूप फ्रीमध्ये आहे मुलांच्या, अगदी खूप छान, आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज आहे ज्यामध्ये त्यांना अभ्यासामध्ये IQ डेव्हलप करायला मदत मिळेल. तर या ॲप्लिकेशन्स आपण डाउनलोड करून त्यांना त्या वापरायला देऊ शकतो. नंबर 2, त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा जर उठल्याबरोबर मुलं रडत आहे किंवा उठल्याबरोबर मुलांना कधीच मोबाईल जवळ द्यायचा नाही. कारण की आपण किंवा मग आपणही मोठं जेव्हा उठल्याबरोबर आपल्यालाही सवय असते की उठल्याबरोबर आपण अगदी मोबाईल हातामध्ये घेतला की आपण ते बघायला आणि स्क्रोल डाऊन करायला सुरुवात करतो, आणि किंवा मग आपण बातम्या बघत असतो किंवा मग सोशल मीडिया साईटवर जाऊन आपण स्क्रोल डाऊन करतो. तर काय होते, कुठेतरी हे जे अनकॉन्शियस सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या गोष्टी आपण सकाळी उठल्याबरोबर बघत असतो त्या आपल्या माइंडमध्ये जे आहे त्या फिट होतात, कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या जातात आणि त्यावरूनच